नमस्कार, प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। तर सध्या हिवाळा सुरू झालेला आहे आणि बाजारात मोठ्या प्रमाणात आपल्याला आवळे मिळत आहेत। तर या आवळ्याचं वेगवेगळ्या पदार्थांमधून सेवन करणं फार गरजेचं आहे, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात सी विटॅमिन्स असते आणि आवर्जून सी विटॅमिन्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी सेवन करणं आवश्यक आहे। तर म्हणून आज आपण बनवणार आहोत अतिशय चटपटीत आणि भरपूर दिवसांपर्यंत टिकणारं चटपटीत असं आवळ्याचं लोणचं। तर या लोणच्याचं वैशिष्ट्य असं की हे लोणचं अगदी संपेपर्यंत टिकेल। म्हणजे एरवी आपण जे लोणचं बनवतो तर ते ठराविक काळापर्यंतच बाहेर राहतं, त्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागतं आणि तरीसुद्धा त्याला खराब होण्याचा धोका असतो। परंतु हे लोणचं असं बनवलंय की ते खूप दिवसांपर्यंत टिकेल आणि लहानांपासून मोठे सर्वच हे लोणचं आवडीने खातील, इतकं हे टेस्टी होतं। चला तर वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर हे लोणचे बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत। आवळे ताजे आहेत। लोणचं बनवण्यासाठी शक्यतोवर ताजेच आवळे घ्यावेत। आता बघा, यावर जे आपल्याला थोडंफार डाग दिसतात जे नॅचरली असतात तर ते थोडेसे मी काढून घेतलेत, जेवढे शक्य होईल तेवढे। आणि आता आपल्याला हे आवळे उकडून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी इथे मी कढईत पाणी घातलेलं आहे, त्यावर एक स्टँड ठेवलेला आहे। आता त्यावर आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे आणि झाकण ठेवून साधारण 10 ते 12 मिनिटांपर्यंत हे आवळे छान वाफवून घ्यायचे आहेत। तर आवळे वाफवले जात आहे तोपर्यंत आपण मसाला बनवूया। तर त्यासाठी इथे मी 1.5 चमचा सोप घेतलेली आहे, 1 चमचा जिरे घेतले, अर्धा चमचा मेथ्या घेतले आणि 10 ते 12 मिरे व 4 ते 5 लवंगा घेतलेल्या आहेत। आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक स्वरूपात वाटून घ्यायचं आहे। हे बघा, या स्वरूपात आपल्याला या मसाल्यांची पावडर करून घ्यायची आहे, म्हणजे लोणच्यामध्ये खूप छान अशी टेस्ट येते। आता 10 मिनिटं झालेले आहेत। बघा, आवळे आपण चेक करूया। आवळे छान वाफवले गेले आहेत, रंगसुद्धा बदललेला आहे आणि त्याच्या पाकळ्या मोकळ्या व्हायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। आता आपण चाळणी काढून घेऊया आणि आवळे थोडे थंड होऊ देऊ। आवळे थंड होण्यासाठी इथे आपण ताटामध्ये काढून घेत आहोत। बघा, आवळे आता थंड झालेले आहेत। तर या प्रकारे आपल्याला याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि यातील बीज काढून घ्यायचे आहेत। तर इथे मी याच प्रकारे एवढ्या मोठ्या पाकळ्यांचंच लोणचं बनवणार आहे। जर तुम्हाला यापेक्षा छोटं फोडींचं लोणचं हवं असेल तर आणखी छोट्या फोडी तुम्ही बनवू शकता। तर आपण आवळे जास्त पण उकडू द्यायचे नाही, साधारण आपल्याला 10 मिनिटच हे वाफवून घ्यायचे आहेत। जर आपण कुकरमध्ये आवळे उकडत असाल तर साधारण 2 ते 3 शिट्ट्याच होऊ द्यायच्या आणि अगदीच पाण्यात घालायची नाही, नाहीतर आवळ्यामधील सी विटॅमिन्स पाण्यामध्ये मिक्स होतं आणि मग आवळ्यांची पौष्टिकतासुद्धा कमी होते। आता या पद्धतीने इथे मी सर्व आवळ्यांच्या पाकळ्या मोकळ्या करून घेत आहे। अशा प्रकारे आपण सर्व आवळ्यांच्या फोडी वेगळ्या केल्यात आणि आता हे जे बीज आहे ते आपण काढून घेतलेत। आता प्रत्यक्ष आपण लोणचं बनवायला घेऊया। त्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला आवळ्याच्या फोडी म्हणजे आवळ्याच्या पाकळ्या घालायच्या आहेत। आता यामध्ये आपल्याला जेवढ्या फोडी तेवढाच गूळ घालायचा आहे आणि ग्रॅमच्या प्रमाणात झालं तर साधारण 100 ते 150 ग्रॅम गूळ आपल्याला घालायचा आहे। जर आपल्याला कमी गोड आवडत असेल तर यापेक्षा कमी गूळ घालू शकता किंवा जास्त गोड हवं असेल तर आणखी थोडा गूळ यामध्ये तुम्ही घालू शकता, परंतु एवढा गूळ या लोणच्याला पुरेसा आहे। जास्त गोडही होत नाही लोणचं आणि आंबटही होत नाही। आता गॅसची फ्लेम आपण ऑन केलेली आहे आणि एकसारखं आपण हलवत राहूया, म्हणजे लोणच्याचा रसा इथे तयार होणार आहे। तर हे थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण लोणचं बनवत आहोत, परंतु खूप जास्त दिवस टिकणार हे लोणचं बनतं। आता बघा, एकसारखं हलवत राहिल्यानंतर थोड्या वेळाने गुळाचं पाणी तयार होतं आणि या गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला साधारण 10 मिनिटांपर्यंत ह्या आवळ्याच्या फोडी शिजवून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आहे। तर असं केल्यामुळे लोणचं खूप दिवसांपर्यंत टिकायला मदत होते आणि लोणच्याची चवसुद्धा अप्रतिम लागते। आता तुम्ही बघू शकताय, आपल्याला आवळ्याच्या फोडीची साईजसुद्धा थोडीशी चेंज झालेली दिसते, परंतु आवळ्याच्या पाण्यामध्ये मुरून ह्या फोडींची टेस्ट खूप वाढते। आता 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण गॅस बंद केला आहे। आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेली आहे, यामध्ये आपल्याला 4 चमचे तेल घालायचं आहे। तर इथे तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता किंवा कोणतंही वापरू शकता किंवा तूपही वापरू शकता। आता तेल छान कडकडीत गरम झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला
आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असा बारीक करून घेतलेला मसाला तळण्यासाठी घालायचा आहे। आता हा मसाला आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे। चमच्याने सुद्धा आपण हलवू शकता। आता यामध्ये आपल्याला एक साधारण पाव चमचा हिंग घालायचा आहे, जो आपण नॉर्मल भाज्यांसाठी वापरतो तो। हिंगामुळे या लोणच्याला खूप छान अशी टेस्ट येते। आता आपण तो पण मिक्स करून घेतलेला आहे। आता यातच आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आहे, तर छान असा रंग येण्यासाठी थोडंसं फिक्या चवीचं हे तिखट आपण घातलेलं आहे। यातच आपल्याला एक साधारण अर्धा ते पाऊण चमचा काळं मीठ घालायचं आहे, सैंधव मीठ, आणि साधं मीठ सुद्धा अर्धा चमचा घालायचं आहे। तर कोणतंही लोणचं मिठामुळे, गुळामुळे, हळदमुळे टिकून राहण्यास मदत होते। आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे। त्याचबरोबर इथे मी 3 चमचे मोहरीची डाळ सुद्धा घातलेली आहे। आता या गरम तेलामध्ये आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आपण इथे गॅस बंद ठेवलेला आहे। कडकडीत तेलामध्ये आपण हे मसाले घातलेले आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आता यातच मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। जर आपल्याला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, परंतु थोडासा गरम मसाला घातल्यामुळे सुद्धा हे लोणचं खूप छान टेस्टी बनतं। आता मसाला सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता हे मसाल्यांचं मिश्रण आपल्याला आवळा आणि गुळाच्या या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अतिशय टेस्टी, चटपटीत आणि भरपूर दिवस टिकणारं हे लोणचं तयार होतं। यावर्षी तुम्ही नक्की ट्राय करा। या पद्धतीचं लोणचं तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही वर्षभरापर्यंत हे खाऊ शकता एकदा बनवून, कारण यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे आणि गुळाच्या पाण्यामध्ये आवळ्याच्या फोडी छान शिजवून घेतल्या, त्यामुळे लोणचं टिकायला मदत होते। तर या प्रकारचे लोणचे तुम्ही सुद्धा यावर्षी नक्की बनवून बघा। तुम्हाला सुद्धा हे लोणचे खूप आवडेल आणि वर्षभर तुम्ही हे लोणचं खाऊ शकाल। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर अशाच पुढील रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा जरूर सबस्क्राईब करा। तर मागच्या वर्षी सुद्धा मी आवळ्याचा वेगळ्या प्रकारच्या लोणच्याची रेसिपी अपलोड केलेली आहे, ती सुद्धा नक्की बघा। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल। तर फक्त लोणचं घेताना आपण चमचा स्वच्छ धुवून पुसून नंतरच त्याने लोणचं घ्यायचं आहे आणि हे लोणचं एका काचेच्या बरणीमध्ये आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे, जेणेकरून यामध्ये दुसरे अन्नकण वगैरे पडणार नाहीत। तर त्यामुळे लोणचं टिकायला सुद्धा मदत होईल। परंतु हे लोणचं एवढं टेस्टी बनतं की साधारण 15 ते 20 दिवसांमध्ये संपून जातं। तर हे आवळ्याचं लोणचं आपण अर्धा किलोच्या प्रमाणात करणार आहोत। त्यासाठी इथे मी 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आवळे घेतलेत। आवळे छान स्वच्छ धुवून घ्यायचे। तर आवळ्यावर जे तुम्हाला डाग दिसत आहेत तर हे नॅचरलीच डाग असतात, हवं तर आपण सोलणीने हे डाग काढून सुद्धा घेऊ शकता। आता इथे मी एक स्टीमर ठेवलेला आहे गॅसवर। बघा, छान पाणी उकळायला लागलं, वाफ यायला लागली की या चाळणीवर आपल्याला हे आवळे वाफवायला ठेवायचे आहेत। तर साधारण आपण 10 मिनिटापर्यंत हे आवळे छान असे वाफवून घ्यायचे आहेत। 10 मिनिटानंतर बघा आवळे छान वाफवले गेलेले आहेत। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे आवळे थंड होऊन द्यायचे आहेत। आवळे आता बऱ्यापैकी थंड झालेले आहेत, तर आपल्याला यातील बिया काढून घ्यायच्या आहेत। तर या प्रकारे एखादी सुरी घ्यायची आणि त्याने आपल्याला ज्या आकारात लोणचं हवं तशा फोडी करून घ्यायच्या आहेत। तर हे मोठे मोठे आवळे आहेत, त्यामुळे अशा मोठ्या लांबटच फोडी मी इथे ठेवणार आहे। बरेच जण आवळे पाण्यात उकडून घेतात, तर तसं केलं तर यातील जे भरपूर प्रमाणात ए विटॅमिन्स असतं तर ते पाण्यामध्ये विरघळलं जातं। आता बघा या प्रकारे आपल्या ह्या सर्व आवळ्याच्या फोडी तयार आहेत। आपण सर्व बिया काढून घेतल्यात। आपल्याला यापेक्षा थोड्या छोट्या फोडी हव्या असतील तर या एका फोडीची आपण 2 फोडी बनवू शकता। आता या आवळ्याच्या लोणच्यासाठी लागणारा मसाला आपण बनवून घेऊया। त्यासाठी इथे आपण घेतलेली आहे 1.5 चमचा शोप, 1 चमचा जिरं, 1 चमचा मेथ्या, 2 चमचे आपण इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि इथे साधारण 7 ते 8 लवंगा आणि 7 ते 8 मिरी घेतलेली आहे। मोहरीच्या डाळऐवजी आपण मोहरी सुद्धा यासाठी घेऊ शकता। आता हे सर्व साहित्य आपल्याला गरम कढईमध्ये छान असं हलकंसं भाजून घ्यायचं आहे, मीडियम टू लो गॅसवर। फारसं जाळायचं नाही, फक्त यातील आर्द्रता कमी झाली पाहिजे। 1-2 मिनिटांमध्ये बघा हे साहित्य छान असं भाजलं गेलेलं आहे। आपण गॅस बंद केलेला आहे आणि एका प्लेटमध्ये
हे साहित्य आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या कोरड्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य आपल्याला छान असं बारीक दळून घ्यायचं आहे। या प्रकारे बघा छान अशी पावडर बनली पाहिजे। आता आपण केलेल्या आवळ्याच्या फोडी आपल्याला या प्रकारे वाटीने मोजून घ्यायच्या आहेत। तर 1 वाटी भरून एवढ्या ह्या आवळ्याच्या फोडी आहेत। आता आपण या स्टीलच्या कढईमध्ये ह्या घातलेल्या आहेत। हे लोणचं आपल्याला थोडं शिजवायचं आहे, तर तुम्ही नॉनस्टिकचं भांडं सुद्धा वापरू शकता। यातच आपण दळलेला मसाला घातलेला आहे। आता यामध्ये आणखी काही मसाले आपल्याला घालायचे आहेत। तर सर्वप्रथम आपण यामध्ये घालूया लाल तिखट। तर इथे मी 1 चमचा कमी तिखट चवीचे लाल तिखट घातलेले आहे। तसे आपण मिरे आणि लवंग यामध्ये घातलेलेच आहे, त्यामुळे कमी तिखट वापरायचं। अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा हिंग घातलेला आहे। हिंगामुळे लोणच्याची चव खूप छान येते। आता यात घालायचं आपल्याला सैंधव मीठ। इथे मी 1.5 चमचा सैंधव मीठ घातलेला आहे, सोबतच 1 चमचा साधं मीठ घातलेलं आहे। सैंधव मिठामुळे या लोणच्याची चव खूप छान लागते। आता 1 चमचा घ्यायचा आणि त्याने हा सर्व मसाला या फोडींमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। या मसाल्यात मुरल्यामुळे या फोडींची चव खूप छान लागते। आपण साधारण अर्धा तास सुद्धा या फोडी अशा मसाल्यात ठेवल्या तरीही चालतील। तर आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात ए विटॅमिन्स असतं। आवळ्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते। त्वचेचं आणि केसांचं आरोग्य हे आवळ्यामुळे सुधारतं। त्यामुळे हिवाळ्यामध्ये मिळणाऱ्या या आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ आपल्या आहारात असायलाच हवे। बघा मसाला छान कोटिंग करून घेतलेला आहे आपण फोडींना। आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे। तर गूळ या प्रकारे आपल्याला छान असा बारीक करून घ्यायचा आहे। हवं तर आपण किसून घेऊ शकता। आणि जेवढ्या फोडी होत्या त्याच्या अर्धे आपण यामध्ये गूळ घातलेला आहे, म्हणजे साधारण 200 ग्रॅम हा गूळ आहे। तर मागची जी लोणच्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे, तर ती सुद्धा वर्षभर टिकणारं अशी आवळ्याची लोणच्याची रेसिपीज आहे। त्यामध्ये मी 150 ग्रॅम गूळ वापरलेला आहे, परंतु यामध्ये थोडंसं गुळाचं प्रमाण मी वाढवलेलं आहे। आता आपण ही कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि या प्रकारे चमच्याने आपल्याला हा गूळ आणि आवळ्याच्या फोडी छान अशा हलवत राहायचं आहे, म्हणजे थोड्या वेळाने गूळ हा विरघळतो। या लोणच्यामध्ये आपण गुळाऐवजी साखर सुद्धा वापरू शकता, परंतु गूळ हा साखरेच्या मानाने खूप असा पौष्टिक आहे, त्यामुळे गूळ वापरणं हितकारक आहे। यातच आपण 1 चमचा धनेपूड घातलेली आहे, जी भाजलेल्या धण्याची आहे, आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। आता बघा आपण या प्रकारे हे मिक्स करत राहिलं की हळूहळू हा गूळ मेल्ट होत आहे। तर थंडीच्या दिवसामध्ये गुळाच्या पदार्थांचं सेवन जास्त प्रमाणात केलं जातं, कारण गुळामध्ये लोह असतं, कॅल्शियम असतं, जेणेकरून थंडीच्या दिवसामध्ये जे हाडांचं दुखणं असतं त्यावर काहीतरी आराम मिळतो। तसंच आवळ्यामध्ये सुद्धा लोह असतं, कॅल्शियम असतं, आणि आवळा हा पाचक असतो आपल्या शरीरासाठी। त्यामुळे कोणाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर त्याने दररोज या सीझनमध्ये आवळ्याचं सेवन नक्कीच करावं। पोट साफ करण्याचं कामसुद्धा आवळा करतो। तर आपण नेहमीच ताजे आवळे खाणे तर शक्य नाही, तर या पद्धतीने लोणचं बनवून किंवा मुरब्बा बनवून किंवा आपण सरबतसुद्धा बनवून आवळ्याचं सेवन करू शकता। आता बघा गूळ छान मेल्ट झालेला आहे, तर आपल्याला हा गूळ आणि आवळा एकतारी पाक होईपर्यंत छान असा शिजवून घ्यायचा आहे। बघा पाकाला एकतार आलेली आहे। गुळाचा जर छान घट्ट पाक आपण हे लोणचं शिजवताना करून घेतला तर या लोणच्याचं जे लाईफ आहे तर ते वाढतं। तसं तर हे लोणचं इतकं छान होतं की जास्त काळ घरात शिल्लक राहतच नाही, सगळेच जण खूप आवडीने खातात। बघा एकतारी पाक होईपर्यंत आपण हे लोणचं शिजवून घेतलेलं आहे। आता जरी आपल्याला हे घट्ट वाटत असलं तरी दुसऱ्या दिवसापर्यंत आवळा हा पाक ॲब्झॉर्ब करतो आणि त्यामुळे त्याला पाणी थोडंसं सुटतंच। तर हे अप्रतिम चवीचं अतिशय रसरशीत असं आवळ्याचं लोणचं तयार आहे। या लोणच्याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आपण तेलाचा किंवा तुपाचा वापर केलेला नाही, आणि तरीही हे वर्षभर टिकणारं असं लोणचं तयार होतं। हे लोणचं आपण पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा दररोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी सहज सर्व करू शकता। आणि साठवायचं कसं तर काचेच्या हवाबंद बरणीमध्ये, जी की आपण छान अशी स्वच्छ धुवून कोरडी केलेली असेल त्यामध्ये भरून ठेवायचं।
अजिबात खराब होत नाही। एकदा जर तुम्ही या प्रकारचं लोणचं केलं आणि याची चव बघितली तर तुम्ही या पद्धतीनेच नेहमी लोणचं करणार अशी माझी खात्री आहे। एवढं चविष्ट हे लोणचं तयार होतं। तर अशा प्रकारचं हे लोणचं बनवा आणि आपल्या आरोग्याला भरपूर असे बेनिफिट्स मिळवा। यामध्ये आपण भरपूर असे मसाले वापरलेत जे की आपल्या आरोग्यासाठी चांगलेच आहेत आणि छान असं कॉम्बिनेशन या लोणच्यामध्ये या सर्व मसाल्यांचं होतं। तर आजची ही चटपटीत रसरशीत अशा लोणच्याची रेसिपी जी आपण सोप्या पद्धतीने पाहिलेली आहे, तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर अशाच पुढील रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा। तुम्हाला जर आणखी वेगवेगळ्या आवड्याच्या रेसिपीज बघायच्या असतील तर आपल्या चॅनल लोगोवर क्लिक करून नक्कीच त्या रेसिपी बघा। आवळा सरबत, आवळ्याचा मुखवास, आवळ्याचं लोणचं, आवळ्याचा मुरब्बा यासारख्या। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयुक्त रेसिपीमध्ये। धन्यवाद।